लोचनी सुख झाले उसादनी सुख झाले उसादनी सुख झाले उसादनी रूप पाहता लोचनी सुख झाले उसादनी सुख झाले उसादनी सुख झाले उसादनी तुहा विठ्ठल गरवा तुहा माधव गरवा माधव गरवा तुहा माधव बहुत सुखोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल गरवा तुहा माधव गरवा तुहा माधव गरवा तुहा माधव गरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी तुहा विठ्ठल गरवा तुहा विठ्ठल गरवा तुहा विठ्ठल गरवा तुहा माधव गरवा माधव गरवा तुहा माधव गरवा
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो संसाराच्या अंगी अवघीच व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवनी आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोन्ही साठी ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखेची तोंड विधालाचे आता हे सोहळे झाले त्रिभुवनी आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोन्ही साठी तुका म्हणे आम्हा एकांताचा तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मरस सेवुदला आता हे सोहळे झाले त्रिभुवनी आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोन्ही साठी विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा विठोबा रघुमा विठोबा रघुमा जय विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरी संसाराच्या अंगी अवघीच व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने अंगे अवघीच व्यसने संसाराचे अंगे अवघीच व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने अवघीच व्यसने संसाराचे अंगे अवघीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो
संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोवनी सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विठाळाचे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोवनी सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोवनी सांडिले. अलंकापुरी रम्य सिंहासनस्य पदं भोजतेज स्फुरादिक प्रदेशम्. विदिन्द्री दिव्य सदा स्तूयमान समाधी समूर्ती भजे ज्ञानदेवम्. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरिकाय दान्तु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकारो प्रथमनमन, पांडुरंगाकारो प्रथमनमन. पांडुरंगाकारो प्रथमनमन, पांडुरंगाकारो प्रथमनमन. पांडुरंगाकारो प्रथमनमन, पांडुरंगाकारो प्रथमनमन. दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करो प्रथमनमन. दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. बाबाजी जगुरु राजगुरु पांडुरंगा प्रथमनमन. तुझे चरण संतांचिया, तुझा चरणाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरु राजगुरु. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. मस्तक माझे पायावरी यावर करी संतांच्या. वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती. माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती.
मुलीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोनी सांडिले. माऊली महावैष्णव श्री तुकोबराय आपल्या अलौकिक आणि असामान्य अशा निर्वाण प्रकरणातील या अभंगातून श्री तुकोबरायांनी ब्रह्मानंदाचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला त्याची प्रचिती, त्याचा अनुभव येण्यासाठी हा ब्रह्मानंद कसा प्राप्त करायचा आहे हे या अभंगातून श्री तुकोबराय सांगत आहेत. विठाला 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 विठाला. आज या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ धामणदेवी गेले अनेक वर्षापासून संत श्रेष्ठ श्री तुकोबराय वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी होत असतो आणि प्रथमच या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू दादा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हे खरोखर हे माझं मी भाग्य समजतो, त्याचबरोबर आपल्या संपूर्ण या वाडीचं हे खूप मोठं भाग्य आहे. कारण सद्गुरूने या ठिकाणी उपस्थिती लावावी याच्यासारखं दुसरं भाग्य आपल्या जीवनामध्ये काय आहे. कारण आपल्याला संसारातून जर का आपल्याला उद्धार करायचा असेल तर सद्गुरू शिवाय आपला उद्धार होणे शक्य नाही. आणि आज या ठिकाणी आपल्याला थोडंसं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे आणि अभंगावरती काय बोलायचं. कारण हरिभक्त पारायण वैकुंठवासी यांनी या ठिकाणी पांडुरंगभाऊ सुतार 12 वर्ष म्हणजे एक तप कीर्तन सेवा केलेली आहे आणि त्यानंतर आज जवळजवळ 23 वर्षाच्या प्रवासाकडे माझी वाटचाल चालू आहे आणि 2 तप माझ्याकडनं पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. आणि हे सर्व संतांची सेवा घडण्यासाठी खूप भाग्य असावं लागतं किंवा खूप पुण्य असावं लागतं. कारण पुण्याशिवाय कोणतीही गोष्ट पारमार्थिक घडत नाही. आणि यासाठी आज हा 23 वर्षाचा माझा प्रवास चालू आहे. तर यामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला मी इथं कीर्तन करण्यासाठी उभं राहिलो होतो त्यातले काही थोडीच मोजकीच टाळकरी आहेत, परंतु त्यावेळेला आमचे आजोबा सर्व या ठिकाणी टाळ घेऊन उभे होते. बाबा म्हणजे माने बाबा या ठिकाणी समोर बसायचे आणि त्यावेळेला आदल्या दिवशी मीटिंगमध्ये विषय झाला. त्यावेळेला आपले सरपंचाने म्हणजे विषय काढल्यानंतर सरपंच म्हटला चला गावचा मुलगा आहे कीर्तन करतोय करू द्या. आणि त्यावेळेला त्यांना एक अनुमोदन नाही म्हणता येणार, परंतु त्यांच्या पाठीशी ठाम असे माझे गाडीवाले बाबा उभे राहिले आणि त्यांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. कारण कधीही ते वरून आले गाडी घेऊन तर माझ्यासाठी खास फुटाण्याची पुडी घेऊन यायची. म्हणजे ही माणसं आज नाहीत आपल्यामध्ये. त्याच्यानंतर शांताराम बाबा म्हटले तू काही फक्त अभंग बोल आणि काय तुला बोलता आलं नाही तरी चालेल, परंतु उभा राहतोयस हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे अशी ही मंडळी त्यावेळेला होती. विठ्ठल अप्पा पण आमचे होते. अशी ही थोर मंडळी होते. रमेश दादा त्यावेळेला त्यांचा घसा चांगला होता त्यामुळे चांगला गायला करत होते. चनू नाहीत आता इथं आहेत मागाय टाळ घेऊन आज उभे आहेत. आनंद वाटला म्हणजे त्यांच्या पायाचं म्हणजे हे असून सुद्धा आज उभे आहेत. खरोखर म्हणजे आनंद वाटला. म्हणजे अशी ही त्यावेळेला ह्या मंडळीने मला जर का ॲक्सेप्ट केलं नसतं म्हणजे स्वीकार केला नसता तर माझ्याकडून आज ही सेवा घडली नसती. सेवा कुठेही घडली असती, परंतु प्रमाण देऊ नका, मला पुढं हे प्रमाण द्यायचं आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही जी काही सेवा मला करण्याचं भाग्य लाभलेलं आहे ना, तर त्याचं सर्वस्व सर्वा माझे आजी आजोबा असतील. कारण त्यांच्याकडे पहिल्यांदा मी हे गाणं गायलं आणि बाबा तर मला म्हटले की तुला काही जमणार नाही, तुला बोलता येत नाही.
त्याच्यामुळं तू काय ह्या भानगडीत पडू नको. परंतु मी 8 तासाने म्हटलं की मला करायचं आहे आणि त्यावेळेला माझा हरिपाठ पण नीट पाठ नव्हता, अभंग सुद्धा नीट पाठ नव्हते. परंतु सर्वांची प्रेम करणारी मंडळी असल्यामुळं काय आहे, सहज हे होत असतं. परमार्थ हा सहज होतो. फक्त काय आहे, आपण त्यामध्ये आपलं ओतप्रोत असं प्रेम त्या ठिकाणी आपण समर्पित केलं पाहिजे. म्हणजे भगवंत सहाय्य करत असतो, कारण भगवंत कुणालाही सहाय्य करत नाही आणि ज्याला सहाय्य करायचं आहे त्याला सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. हो, कारण भगवंताने निवड केलेली असते. की काय निवड केलेली असते, की ह्याच्याकडून हे कार्य करून घ्यायचं आहे. म्हणून बाबा आपल्या जीवनामध्ये आपण काम चांगलं करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं सत्कर्म, सत्कार्य, पुण्यकर्म आपण आपलं केलं पाहिजे. का केलं पाहिजे, तर ज्या वेळेला आपण हा देह सोडू ना, आपण ज्या वेळेला हा देह सोडू त्यावेळेला आपले पूर्वज वैकुंठामध्ये आपली वाट बघत असतात, कधी येतोय आणि कधी भेटतोय. त्याच्यामुळं मी ज्या वेळेला जाणार आहे त्यावेळेला हरिभक्त पारायण पांडुरंग बुवा यांना खरोखरच त्यांची सुद्धा छाती उर भरून त्यांचं येईल आणि मी सुद्धा निर्भळ छातीने त्यांच्या पुढे जाऊ शकेन. कशाच्या जोरावरती सांगतोय, हे सर्व तुमच्या प्रेमामुळं. कारण का आपण असं काम करायचं की आपल्या पूर्वजांच्या पुढे जाताना सुद्धा आपली छाती, आपलं ऊर हे पुढंच असलं पाहिजे, एक पाऊल आपलं पुढं असलं पाहिजे. विठाला 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 विठाला. अभंगावरती बोलण्यापूर्वी अजून मला थोडंसं 2 मिनिटं घेतो. कारण रात्री आम्ही या ठिकाणी सर्व बसलेलो होतो आणि बोलता बोलता विठ्ठल अप्पांनी सांगितलं की बाबा 12:15च्या पुढे तर जायचं नाही, म्हणजे 12:05ला तर आपल्याला हे सर्व उरकायचं आहे. परंतु काय माहिती आहे का, मुळातच आपल्याला कीर्तन लेट झालेलं आहे आणि माझी ज्या ज्या ठिकाणी कीर्तन दादा होतात त्या ठिकाणी असं मला प्रत्येक ठिकाणी पुण्यात मला असं बऱ्याच ठिकाणी योग येतोय की देवजन्माचं किंवा पुण्यतिथीचं किंवा कार्यांचं कीर्तन. कार्यांच्या कीर्तनानंतर माझी एवढी दमछाक होते की तो तिकडनं खुणवत, म्हणजे फक्त इथं माईकवरती उभं राहिले की त्याची सुरुवात, म्हणजे एवढे माझी दमछाक अभंगावरती बोलायचं काय आणि सांगायचं काय. आपण हे कीर्तन असं आहे की बाकीच्या ठिकाणी आज आपले सरपंच साहेब आहेत, राजकीय क्षेत्रात त्यांचं चांगलं एक हातखंड आहे. माफ करून बोलतोय की तुम्ही कितीही आश्वासनं दिली तरी ती पूर्णत्वाला जातील असं नाही, पण सरपंचाच्याकडे जातात बरं का, नाही तर परत ते मला कुठेतरी अजून बांधून ठेवतील. हां, परंतु काय माहिती आहे का, की राजकीय मंडळी भाषणामध्ये कसंही काही तोंडाला येतील ते बोलून जातात, पुढं त्याची पूर्तता होवो नाहीतर न हो. परंतु हे कीर्तन असं एक व्यासपीठ आहे की तिथं आपल्याला कमीत कमी त्या अभंगावरती बोलणं एवढा वेळ पाहिजे. त्या अभंगातून एखादा शब्द, अख्ख्या संपूर्ण कीर्तनातला एक शब्द जरी बसलेला श्रोतृवर्ग जो आहे त्यांच्या कानावरती जर का एक शब्द जरी विठ्ठल पडला, राम पडलं, तरी तो उद्धारकारक आपला होऊ शकतो. किंवा आपल्या मुखातून, कीर्तनकाराच्या मुखातून एखादा चांगलं वाक्य जर बाहेर पडलं तर त्याच्या संसारात सुद्धा बदल होण्याची शक्यता असते. कारण आज या संसारामध्ये खूप खडतर असा संसार आहे, खूप दुःखरूप असा संसार आहे. याच्यामध्ये चाल करत असताना अनेक अडचणी, अनेक विघ्न ह्या संसारी जीवाला येत असतात आणि त्यामुळं हे संसार करत करत हा परमार्थ साध्य करायचा आहे. आणि हा परमार्थ साध्य करत असताना आपल्याला ठराविक वेळ दिलेली आहे, रात्री सांगितलेलं आहे, तरी पण आपण त्या मर्यादित वेळेमध्ये, कारण का मला सुद्धा सवय आहे की कीर्तन माझं जरी कुठं 7 ते 9 वाजलं, 8:30ला जरी कीर्तन उभं राहिलं तरी मी 9ला सोडतो. त्याच्यामुळं मला वेळेचं बंधन पाळण्याची माझी चांगली हे आहे. मी जरी वेळेत नाही गेलो तरी मी वेळेत कीर्तन सोडवणं हे मी त्या बाबतीत हुशार आहे. कारण का हुशार आहे की मी अनपढ आहे, मला काही कळत नाही. त्याच्यामुळं कसं आहे, आपल्याला चला कमी वेळ भेटलाय ना, बरं झालं, आपली फजिती नाही. विठाला 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 विठाला. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन. तुकोबाराय या अभंगामध्ये काय सांगतात की संसाराच्या ठिकाणी अनेक व्यसनं आहेत. मग ती व्यसनं कोणती आहेत हे तुम्ही सर्वांनी बसल्या जागेवरती तुम्ही तुमचं ठरवा. परंतु तुकोबारायांना हे व्यसन वेगळं सांगायचं आहे. तत्पूर्वी
ही व्यसनं कशाने निवृत्त होतात तर संसाराच्या अंगी अवघीत आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. कीर्तनाने आपल्यातलं पाप संपून जातं बाबा. हो. त्या कीर्तनामध्ये सुद्धा गुण कीर्तन आहे, संकीर्तन आहे, महात्म्य कीर्तन सुद्धा आहे. असं कीर्तनामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. मग त्या कोणत्याही कथा कीर्तनातनं सुद्धा आपल्यावरती चांगले विचार आपल्या कानावरती पडू शकतात. नामस्कीर्तनाने आपल्या मुखातून भगवंताचं नाम बाहेर पडत असतं. त्यामुळे आपली वाणी सुद्धा पवित्र होते, वाणी शुद्ध होते. म्हणजे ह्या नामस्कीर्तनाचा हा खूप मोठा फायदा आहे. आणि हे तुकोबरायाने नामावरती तुकोबराय खूप बोललेले आहेत. आणि नामाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते आणि आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण सुटका करून घेता येते. आणि आपली जी सुटका आहे ती आपणच आपल्याला करायची आहे. प्रमाणात शक्यतो देऊ नका, जर लागलं तरच द्या. कारण काय आहे की नामचिंतनावरती तुकोबराय भरपूर बोललेले आहेत. आणि त्या नामचिंतनाच्या बळावरती हे त्रिभुवन जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात की हे आता मला पूर्ण शुद्ध दिसू लागलेलं आहे. कशाच्या बळावरती तर नामचिंतनाच्या बळावरती. हो. आणि ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आणि नामचिंतनाने आता आम्हाला ब्रह्मपुरी वास करण्याची आता आम्हाला इच्छा झालेली आहे. नवे नवे तुकोबराय ब्रह्मपुरीमध्येच अखंड होते. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीचे तोंड विठाळाचे. म्हणजे विठाळ कोणता तर विठाळ आपल्या सर्वसामान्यांच्या बाबतीत जर आपण विठाळ जर म्हटला तर सुयार आलं, सुतक आलं, मासिक धर्म आला, हे आपण विठाळ समजतो. परंतु तुकोबरायांना या ठिकाणी विठाळ म्हणजे काय तर पाप. तर पाप म्हणजे विठाळ. आणि या पापाचं तोंड आता आम्हाला बघायचं नाही. आम्हाला आता ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आता ब्रह्मपुरीमध्ये आम्हाला वास करायचा आहे. आणि तुकोबराय शेवट म्हणतात की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आणि एकदा का ही काया ब्रह्मरूप झाली की आता आम्हाला काहीही इच्छा राहिलेली नाही की ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीचे तोंड विठाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मरस घेई काढा तेने पिरा वाढेला. म्हणजे ब्रह्मरसात एवढं ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे, एवढं नामचिंतनामध्ये एवढा आपल्याला आनंद मिळत असतो. तर आपण ह्या बाकीच्या संसारी गोष्टीमध्ये न अडकता फक्त नामस्मरण जर का केलं तर बाबा त्याच्यासारखं आपल्याला कोणतंही आनंद मिळणार नाही. परमपूज्य सद्गुरू वैकुंठवासी मोरे माऊली सुद्धा नामचिंतनामध्ये कायम असायचे. त्याच्यानंतर वैकुंठवासी श्रीपती बाबा म्हणजे 2-3 वेळा मी लहान होतो त्यावेळेला, पण मला काय कळत नव्हतं. म्हणजे तर इथं कोंडवीला सत्ता असल्यानंतर ते इथं उतरायचे आणि दुकानापासून चालत जायचं, रामकृष्ण हरी म्हणत जायचं. म्हणजे काय की त्यावेळेला गाडीची व्यवस्था होती, पण म्हणजे नामाच्या जोरावरती ते कोंडवीपर्यंत चालत जायचे. त्यांनी खूप असं खडतर प्रवास केलेला आहे बाबा ह्या लोकांनी. आणि म्हणून आपल्याला हे वैभव जे काय मिळतंय हे त्या नामचिंतनाच्या बळावरती मिळत आहे. म्हणून नामचिंतनासारखं दुसरं कोणतंही आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधन नाही. किंवा नामचिंतनाने आपल्या जीवनामध्ये सहज आपल्याला नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. म्हणजे भगवान सुद्धा जर का त्या भक्तावरती संकट आलं तर आड घाली सुदर्शन. म्हणजे एवढं सामर्थ्य कशाचं आहे नामाचं आहे. मग नामचिंतनामध्ये आपण आपलं जीवन सतत घालवलं पाहिजे. मग ते नाम आपण कसं घेतलं पाहिजे तर अखंडकार वृत्तीने नामचिंतन आपण केलं पाहिजे. फक्त आपण सप्त्यामध्ये बरं का महेश महाराज, सप्त्यामध्ये आपण फक्त अखंड पुढं काय हरिनाम सप्ताह एवढंच लिहितो. परंतु आपण अखंड आहोत का महाराज आहेत बरं का. कारण का परत प्रमाण द्यायचे नाही. कीर्तन करायला खूप म्हणजे सर्व सांभाळून घ्यावं लागतं. नाहीतर त्याला कुठं पाडायचं काय सांगता येत नाही. आणि म्हणजे कलाकार मंडळी तर अजून फारच अवघड. दादा कलाकार मंडळी फार अवघड आहेत बरं का. ते म्हणजे कलाकार मंडळी कसे लहरी आहेत, लहरी बरं का. वारकरी सोडू ना हां, नाही तर महाराजांना पण लहरी याची मधीच. तर काय माहिती आहे का ही कलाकार मंडळी एवढी लहरी आहेत ना की काय सांगता येत नाही. ते कधी काय करतील केस पण वाढवतील, खाली पायजामा घालतील, पाकवाजाच्या उभे राहतील
अरे कशाला मी म्हणतो, आपला वारकरी साधक आपण आहोत, म्हणजे हे जबाबदारीने बोलते बरं का, कारण हा बोलण्याचा माझा अधिकार नाहीये, परंतु आज बोलण्याची गरज आहे. कोणीतरी पुढे आलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे. हो, कारण काय माहिती आहे का, संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा आपल्याला कलाकारांचा नाहीये तर साधकांचा आहे. हो. तर एका राज्यामध्ये एक राजा होता आणि त्याला मृदंगाची थोडीशी आवड होती, म्हणून त्या ठिकाणी त्या राजाने त्या मृदंग वादकाला सांगितलं की बाबा मृदंग वाजव. म्हणून तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो लहरी असल्यामुळं तो काय म्हटला की मी काय वाजवत नाही, तुम्ही राजे, तुमच्याशी नियम सर्व काही तुमच्याशी, मी आता माझा वाजवू शकत नाही. आणि त्यांनी तसं सांगितलं. तो राजा तो म्हटला माझं ऐकत नाही बाबा. आता ऐकत नाही म्हटलं म्हणजे राजा खूप रागावला आणि त्याने सरळ फरमान काढलं की ह्याला आता मृत्यूदंड द्यायचा. ठीक आहे, तो वादक पण म्हटला ठीक आहे, परंतु मृत्यूदंड तुम्ही देण्याबद्दल काही नाही. आणि त्या राजाने एक हत्ती आणला आणि त्या हत्तीला गडोळ पाणी पाजलं. तो हत्ती उन्मत्त झाला आणि त्या आता वादकाला म्हणजे त्याचा आता मृत्यूदंड देणार. परंतु तो वादक काय म्हटला की राजे तुम्ही काय करा काय करा की या राजांना माझा एक निरोप द्या की मृत्यूदंड देण्या अगोदर असा एक नियम आहे की त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची. आणि शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला विचारलं पाहिजे आणि माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर राजा म्हटलं ठीक आहे, आता काय काय तुझी इच्छा आहे बाबा सांग. तर त्यावेळेला तो तोरसिंग नावाचा वादक म्हटला की मला फक्त आता मृदुंग वाजवायचा आहे, ही माझी शेवटची इच्छा आहे आणि मी त्या कलेचा मी फार मोठा हे आहे, त्याच्यामुळं माझी शेवटच्या इच्छेने मी ते वाजवून हा देह समर्पित करेन. आणि त्या वादकाने गजचंपा आहे का, गजचंपा एक हे आहे हा, आणि त्याने तो चालू केला आणि चालू केल्यानंतर तो उन्मत्त झालेला हत्ती असा तिकडनं तो डोलतच निघाला. हो, गडोळ पाणी पिलेला माणूस कसा चालतो आपल्याला माहिती आहे, त्याला काय दिसत नाही, तसा ते हत्ती सुद्धा त्या पद्धतीने उन्मत्त हत्ती असा तो त्या आला. आणि त्या हत्तीच्या कानावरती हा गजचंपा नावाचा नाद त्या हत्तीच्या कानावरती गेला. आणि त्या हत्तीच्या कानावरती गेल्यानंतर ते जो हत्ती होता तो मग असा सुंदर प्रकारे डोलत 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 त्या मृदंगापर्यंत आला आणि त्या मृदंगावरती ते सोंड त्याने ते टेकवली आणि त्या वादकालाही आशीर्वाद दिला. हे कशाचं म्हणजे हे आहे की त्या मृदंगामध्ये सुद्धा नाद ब्रह्म निघतो. बरोबर का महाराज, मृदंगामधून नाद ब्रह्म निघतो. त्या नाद जर का लागला चांगला तर आमच्यासारख्या बेसूर कीर्तनकाराला सुद्धा सुरात आणण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. मग असं त्यांनी ते आशीर्वाद दिला. सर्व काय झालं, त्या राजाने सांगितलं बाबा तुला आता काय मृत्यूदंड नाही, काही नाही, तुला कसं वागायचं तसं वाग. म्हणजे ह्या नाद ब्रह्मामधून जर का त्या प्राण्याला समाधी लागते. मग मला सांगा, हरी कीर्तनाने तुम्हा आम्हाला स्वरूपाचा किंवा स्व आनंदाचा आनंद मिळणार का नाही मिळणार, मिळणार का नाही मिळणार, मिळणार का नाही मिळणार, बोला ना. हा, कारण काय तुम्ही बोलल्याशिवाय कसं आहे थोडं जाताच येत नाही मला. तर असं आपल्याला जर का हा नामचिंतनाचा एवढा फार महत्व आहे, कारण नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, हो, नामा परते सादर नाही त्रिगोरी. सांगा, ही महाराजांचीच प्रमाणे आहेत, तुमचे आमचे आहेत का. मग नामावरती आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं, संतांची भेट होते.
मग आपण नामचिंतन केलंच पाहिजे आणि नामचिंतनाच्या बळावरती आपल्याला काय होतं, आपल्या ठिकाणाची जी व्यसनं आहेत ती निवृत्त होतात. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, हो संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, हो संसाराच्या अंगी संसाराच्या अंगी अवघे व्यसने, संसाराच्या अंगी अवघे व्यसने, संसाराच्या अंगी अवघे व्यसने. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवाने, आता हे सोहळे झाले त्रिभुवाने, आता हे सोहळे झाले त्रिभुवाने, आता हे सोहळे झाले त्रिभुवाने. आम्ही या कीर्तने गंग झालो, आम्ही या कीर्तने गंग झालो, आम्ही या कीर्तने गंग झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. झाले त्रिभुवनी, आता हे सोहळे झाले. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच झाले, आम्ही या कीर्तने रंग झालो, आम्ही या कीर्तने रंग झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. मग जन्म मरण हे सुद्धा व्यसन आहे. त्यानंतर जे काही आपण कर्म करतो ते सुद्धा व्यसनच आहे. मग त्यामध्ये निष्काम कर्म असू द्या किंवा निषिद्ध कर्म असू द्या, हो, पण निष्काम कर्माने आपल्याला आनंद मिळू शकतो. पण निषिद्ध कर्माने बाबा काय होतं, पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपल्याला फिरावं लागतं. आणि अनमोल असा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि अनमोल असा हा जो काही नरदेह मिळालेला आहे, तर या अनमोल असणाऱ्या नरदेहामध्ये आपल्याला जर का या विषय वासनापासून जर का आपण बाहेर पडलो नाही तर हा मिळालेला देह वाया जाणार. आणि हा देह जर का आपल्याला वाया नसेल घालवायचा तर नामचिंतन केलं पाहिजे. कारण हा देह सहजासहजी मिळत नाही. हा देह मिळण्यासाठी पाप आणि पुण्य, पाप पुण्य करून येतो जन्म येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. मग हानी करण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालाय का? नाही बाबा. कारण हा मुळातच आपल्याला देह मिळालेला आहे ना, तो आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. कारण दुःखरूप देह दुःखाचा, संसार सुखाचा विचार नाही करतो. हो, चोखोबा नाही म्हणतात बाबा. हो, आणि दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख
नाही कोठे सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवाडी आहे हा संसार 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 दुःख बांधवाडे 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 आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही. मग सुख कुठं आहे तर सुखरूप आहेसा तुझं कोणी सांगा माझ्या पांडुरंगा पांडुरंगा सारी गाव हो मग सुख कुठं आहे तर त्या पांडुरंगाच्या ठिकाणी आहे बाबा मग असं असणार सुख सुख एका संता नाही भाऊ पायी होत हा म्हणजे हे सुख सुद्धा संतांच्या ठिकाणी आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे म्हणजे काय आहे की आपल्याला जर का आपलं पुण्य प्राप्त करायचं असेल तर संतांचं नामस्मरण केलं पाहिजे तुका म्हणे पापे जाते संतांची जपे. म्हणजे मला सांगा आता संतांच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी काय आहे सुख आहे मग आता तुम्ही सांगा आता कीर्तन संपलं की तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर आळंदीला चला हां आता बाद झाला संसार आता किती करायचं आहे का नाही हां त्यामुळे कसं आहे संसारात सुख आहे का नाही सुख कारण काय प्रत्येक आपल्या शरीराला कधी काय होईल सांगू शकत नाही आणि आपण आत्ता बोलतोय पुढचा क्षण आपल्याला आहे का नाही हे सुद्धा माहीत नाही तरी सुद्धा आपण त्या हव्यासामध्ये आपण गुरफटलोय बाबा या हव्यासामध्ये इतके गुरफटलोय की जर का 5 खंडे जर का शेती होणार असते परंतु तेवढीच झाली पण तरी सुद्धा तो शेतकरी असमाधानी असतो बाबा का तर नाही चांगला पाऊस पडला होता चांगलं सर्व काय झालं होतं 6 व्हायला पाहिजे होतं म्हणजे हव्यास आहे म्हणजे इतक्या आपण म्हणजे हव्यासामध्ये गुरफटलेला आहोत आता तुमचं जाऊ द्या आमच्यासारखं सुद्धा म्हणजे त्या हव्यासात गुरफटले बाबा हो मी टेटस बऱ्याच जणांचे महाराज बघतोय हा टेटसवरती खूप सध्या महाराज मंडळींचा खूप मोठा जोर आहे सकाळी कुठं इकडं दुपारी कुठं तिकडं संध्याकाळी कुठं तिकडं परत रात्रीचा अजून शेवटची चाल म्हणायला कुटुंबीमध्ये अरे काय चाललंय काय म्हणजे पारमार्थ आपला कुठं चाललाय पारमार्थ चाललाय कुठं हो आणि आपण म्हणतोय की काय नामस्य कीर्तन साधन पै सोपे जड दिलं पापे जन्मजन्मीचे पाप नामचिंतनात जात आहेत नाही आमच्या म्हणजे 4 कीर्तन गायनात चालले बाबा हो आपला काय परमार्थ काय चाललंय हो थोडंसं आज जरा वेगळ्या रंगात बोलतोय त्यामुळे थोडंसं तुम्हाला सुद्धा काहीतरी वेगळं वाटत असेल परंतु बोलायला सुद्धा पाहिजे हो दादांच्या समोर बोलायला काय हरकत नाही कारण का अधिकारी असल्यामुळं त्यांचा शिष्य असल्यामुळं चुकलो तरी ते माझे काय कुठं बाजारपेठेत मिरवणूक काढणार नाही ते सांभाळून हो हां त्याच्यामुळं काय माहिती आहे का की नामस्मरण फार महत्त्वाचं आहे आपण ह्या गावात कीर्तनकार गेला की त्याची तारीखच खाली नसते कीर्तनकारांच्या तारखा सुद्धा मिळणं एवढं अवघड झालंय की तारीखच मिळत नाही बाबा आणि तुमच्या पुढच्या वर्षाच्या कशाला तारखा भरून ठेवता अगोदर भरोसा आहे का हा क्षणभंगूर नाही बरबसा आवारे सावध थोडा माया आशा नसले
आपलं काय चाललंय. उगाच बँका भरून ठेवून सुद्धा काही उपयोग नाही, बरं का. बँका भरून ठेवून काही उपयोग नाही. त्याच्यामुळं जे आहे त्याचा आनंद घ्या, संसारामध्ये आनंद घ्या, बरं का साहेब. बँका भरून काही उपयोग नाही. किती आहेत बँकेमध्ये, आहेत का नाही काय? बरं त्या 50,000 तिकडे देऊ नका, आम्हाला द्या मग. हां, पण बँका खाली करा. हां, त्याच्यामुळं काय माहिती आहे का, की बँकेत नुसतं ठेवून डोकं वेगवेगळे विचार येतात, बरं का. त्याच्यामुळं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण आपल्या जवळ ठेवायचं. कारण का जास्त आपण त्याच्या मागे हव्यास करत सुटलो ना, कारण का या हव्यासापोटी आहे ना आपण बायकांमध्ये, मुलांमध्ये, समाजामध्ये सध्या राहिलोच नाही. एवढी बिकट परिस्थिती आहे. हो, त्याच्यामुळं काय माहिती आहे का, हव्यास नको आहे. आणि आपल्याला नामचिंतन करून आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. श्री तुकोबरायांनी तेच केलं. परंतु तुकोबरायांनी ह्या मला अभंगावरती येण्यासाठी मला तुकोबरायांचा पूर्वज सांगितल्याशिवाय की तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाकडे आपल्याला जाता येणार नाही. कारण तुकोबराय देहूमध्ये आले कसे, इथं आपल्याला गेल्याशिवाय की तुकोबरायांनी हरिनामाचं महत्त्व आपल्याला कधी सांगणार, म्हणजे आपण अगोदर सांगायला सुरुवात केली. परंतु तुकोबराय देहूमध्ये कधी आले किंवा ते कशासाठी आले हे आपल्याला माहिती पाहिजे. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, पण आज त्याचं गुणकीर्तन हे झालं पाहिजे. तर तुकोबरायांचे पूर्वज विश्वंभर बाबा पर्यंत त्याची नोंद सापडते. त्यामुळं विश्वंभर बाबा हे तुकोबरायांचे पूर्वज आहेत आणि ते पंढरपूरचे वारी करणारे निष्ठावंत वारकरी होते. म्हणजे कसं आहे की मला वाटतं ते 9मीला निघायचे, 10वी एकादशी अशी त्यांची वारी, द्वादश झाल्यानंतर पुन्हा ते निघायचे. असं त्यांचं 15 दिवसाची वारी. म्हणजे मला सांगा, शेती कधी करायची त्यावेळेस, शेती कधी करायची हा खूप मोठा प्रश्न होता. परंतु विश्वंभर बाबाने ते सर्व केलं. परंतु मग देवालाच वाटलं की बाबा हे जर सारखं यायला लागलं तर मग हा शेती कधी करणार, उदरनिर्वाह बायका मुलांचं कधी करणार. मग देव प्रत्यक्षात देहू गावामध्ये रुक्मिणी माताने पांडुरंग आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी विश्वंभर बाबांना सांगितलं की तुम्ही आता पंढरपूरला येणे नाही, आता इथंच सेवा करायची. आणि तिथं मग विश्वंभर बाबा सेवक तिथं करू लागले. आणि सेवा करता करता काय झालं, शरीर थकलं. आणि शरीर थकल्यानंतर प्रत्येकाचा करार, आपण सर्व करार करून आलेलो आहोत. एक दिवस आपल्याला सर्वांना जाणं आहे. मग हा करार संपण्याच्या अगोदर आपलं नामस्मरणाने आपला उद्धार करून घेतला पाहिजे. जर का आपण आपला करार संपण्याच्या अगोदर आपला उद्धार करून घेतला नाही तर पुनरप जननम पुनरप मरणम जठराग्नी उपजते नाशे नाशिले ते पुनरप दिसे हे घटिका यंत्र जैसे. म्हणजे हे सारखं चालू आहे. मग हे तुकोबरायांच्या जो काही विश्वंभर बाबा हे पूर्वज, आणि त्यांनी मग पांडुरंगाची सेवा केली. देहत्याग झाला त्यांचा. त्यांना हरी आणि मुकुंद ही 2 मुलं होती. त्या 2 मुलं सैन्यांची त्यांना आवड होती, युद्धाची आवड होती, राज्याची आवड होती. आणि हे सर्व असताना त्यांच्या पत्नी अमाई माता ना, आणि मग त्यांनी त्या मुलांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु काही त्या मुलांवरती परिणाम झाला नाही. परंतु मग हरी आणि मुकुंद ते युद्धामध्ये गेले. परंतु हरीचे पत्नी तिचे दिवस गेल्यामुळे त्यांना विठोबा नावाचा मुलगा झाला. आणि विठोबाला पदाजी झाला. पदाजीचा शंकर, शंकराचा कान्होबा आणि कान्होबांचे बोलोबा, अशी ही परंपरा आहे. आणि ही अशी इथपर्यंत परंपरा आल्यानंतर काय झालं की बोलोबा एक म्हणजे काय माहिती आहे का, जे विश्वंभर बाबांनी केलं त्याचं 1 पाऊल पुढं, जे त्यांनी केलं त्याच्या पुढं विठोबाचं 1 पाऊल पुढं, त्याच्या पुढं पदाजीचं 1 पाऊल पुढं.
थोडंसं भाषा शैली, कारण का ही संत मंडळी आहे, आपण सुद्धा एक जबाबदारीने बोललं पाहिजे. नाव घेणंच मुळात योग्य नाही. म्हणजे असे हे महात्मे आहेत आणि त्यांचं एक एक पाऊल पुढं. आणि मग माझ्या भोलोबा बाबांनी सुंदर असा प्रपंच केला आणि कनकाई मातेने सुंदर असे त्यांना त्या प्रपंचाला साथ दिली बाबा. परंतु 40 वय झालं भोलोबांचं, संतती नाही. सर्व काही गडगंज आहे, परंतु संतती नाही. थोडंसं दुःख होतं माणसाला. हो, मग भोलोबांना त्या ठिकाणी दुःख झालं. मनोमने ते भगवंताचा नामस्मरण करत होते, नामचिंतन करत होते. आणि भगवंताने स्वप्नात दृष्टांत दिला की मी तुमच्या पोटी येतो. काही चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की कनकाई मातेने पांडुरंगाच्याकडे मागणी मागितली, असाही उल्लेख आहे. त्यामुळं आपण कथेमध्ये न अडकता पुढं जाऊया. आणि त्या ठिकाणी म्हणजे भगवान शंकर, श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव हे 3 प्रसाद कनकाईच्या पोटी जन्माला येणार होते. आणि 2 म्हणजे पहिलं झालं आणि मग वैकुंठामध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये संपूर्ण संत मंडळी, भगवान प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी सांगत होता की बाबा आपल्याला आता हा झाडू संतांचा मार्ग आड राणी भरले जग उचिष्टाचा भाग शेषवरला ही आता या मृत्यू लोकामध्ये खूप काही वातावरण गडोळ झालेलं आहे. तर ते आता झाडाला परत कुणाला तरी जायचं आहे. मग त्याने सर्व दृष्टिक्षेप टाकला आणि नामदेव महाराजांच्याकडे त्यांची दृष्टी गेली. नामदेव महाराजांचं 96 कोटी अभंग नामदेव महाराजांनी लिहिलेले होते. 4 कोटी अभंग बाकी होते. आणि आता काय करायचं म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं की बाबा तुम्ही आता पुन्हा जा. आणि संत वाङ्मय एक असं आहे की नामदेव महाराजांच्या कितीतरी वर्षाने तुकोबारायाने जन्म घेतला. माऊलींच्या नंतर कितीतरी वर्षाने तुकोबारायाने जन्म घेतला. परंतु त्यांच्या विचारामध्ये कधी बदल झाला नाही, त्यांच्या देहात बदल झाला असेल. परंतु जे काही तुकोबारायाने सांगितलेलं जे आहे ना, तेच निळोबारायाने सांगितलं, तेच माऊलींनी सांगितलं आणि तेच नाथबाबांनी सांगितलं आणि तेच नामदेव महाराजांनी सांगितलं. काय सांगितलेलं आहे तर तुम्ही नामचिंतन आणि या कलियुगामध्ये कलियुगी माझी करावे कीर्तन देणे नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये फक्त नामचिंतन करा, तुम्हाला तो प्रत्यक्ष भगवान परमात्मा भेट देईल. आणि मग नामदेव महाराजांच्याकडे दृष्टिक्षेप केला. नामदेव महाराजांना सांगितलं की बाबा तुम्हाला आता जन्म घ्यायचा आहे आणि जायचं आहे. मग कसं आहे की नामदेव महाराज म्हटले की बाबा मी जाऊन आलोय आणि तुमच्याबरोबर नेहमीच आहे, परंतु आता कुठं जायचं आहे. कारण संत येत असताना आहे ना की ते पहिल्यांदा कोणत्या कुळामध्ये जायचं, कुठल्या गावामध्ये जायचं, कुठल्या देशामध्ये जायचं, ते सर्व वातावरण काय आहे ते बघून नंतर विचार करतात. मग धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांद देव पंढरी पांडुरंग. मग अशा ठिकाणी त्या देहू गावामध्ये तुम्हाला जन्म घ्यायचा आहे. आणि बघा हरीचे दास जन्म कुठे घेतात, पवित्र ते कुळ पावन ते देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांद देव पंढरीचे. अशा ठिकाणी श्री तुकोबारायाने आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता.
आम्ही वैकुंठाहून आलेलो आहोत. कशासाठी आलेलो आहे? माझ्या वडिलांची निराशी गावी. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा सारावया, तुझी चरण सेवा सारावया. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा सारावया, तुझी चरण सेवा माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा, पांडुरंगा, तुझी सेवा करण्यासाठी आम्ही वंश परंपरा दासनी अंकित. तुका हे आता आमच्या प्रत्येक पिढीने हेच केलंय बाबा. काय केलंय? तुझी सेवा केलेली आहे. आणि म्हणून तुकोबाला त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणूनच मी मागाशी पण म्हटलो की मी माझं सुद्धा भाग्य समजतो की मला सुद्धा या पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य, तुकोबाला यांची सेवा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. पण डॉक्टर बाबा, काय माहिती आहे का की आता 1 वर्ष झालं कंप्लीट मी घरामध्ये जास्त नसतो. तर बायको म्हणते तुमचं लक्षच नाही आमच्याकडे. हां, लक्षच नाही बाबा. अरे लक्ष नाही, आता लक्ष द्यायचं कुठं तेव्हा? आता आमचंच लक्ष आमच्यावरती नाही आहे तर लक्ष द्यायला वेळ आहे कुठं? काय की भगवंत आहे ना की कुणाकडून कुठलं कार्य करून घेईल सांगता येत नाही. आता म्हणजे भगवंताने म्हणजे आपल्यावरती काहीतरी कृपा केलेली आहे म्हणून सारखं कुठं ना कुठंतरी नामचिंतनाचे संदेश पोहोचवण्याचं कार्य माझ्यासारख्याकडून भगवंत करून घेतो. मग आता हे करून घ्यायचं का ह्यांना बघत बसायचं? सांगा बरं. हे ह्यांना बघतोय की आजच नाही, अनादी काळापासून या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये बाबा फिरतोय. हो, कधी ती माझी आई असेल, कधी माझी ती बायको असेल, कधी बाप असेल. हो, त्यामुळं काय शरीर उपाधी वेगळी आहे परंतु ज्या उपाधीच्या आत जे आहे ना, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. हो, तर आपण काय आहोत हे समजलं पाहिजे. आणि तुकोबारांना हे समजलं आपण काय आहोत. मग तुम्हा आम्हाला सुद्धा हे समजलं पाहिजे. आणि हे समजल्यानंतर काय होतं माहिती आहे का की हे जगत आहे ना, जगत हे आपल्याला विषम दिसत नाही. म्हणजे तुझं मेझं नाही भेद, म्हणजे भेदच राहत नाही, फक्त त्याच्याशी आपलं कनेक्शन जुळलं जातं. म्हणून आपल्याला हे जगत कसं वाटतं नामचिंतनाने? हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात. आता हे सोहले, आता हे सोहले झाले त्रिभुवनी. आता हे सोहले, आता हे सोहले झाले त्रिभुवनी. हे सोहळे, आता हे त्रिभुवन विषम धोवणे सांडी येते. हे कशाने झालेलं आहे बाबा? तर फक्त नामचिंतनाने, नामस्मरणाने हे जगत आम्हाला आता समज झालेलं आहे. म्हणजे कोण्याही जीवाचा नगडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मग आपल्याही जीवनामध्ये जर का असा कोणत्याही म्हणजे आता जनावरांचं जाऊ द्या, पण आपल्याला आपल्या माणसातला माणूस दिसावा जर प्रत्येकाला वाटत असेल, माझा शब्द आहे ना, हा शब्द कानामध्ये चांगला कोरून ठेवा, माणसातला माणूस आपल्याला दिसावा असं वाटत असेल तर सर्वांनी मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम दोन्ही संधिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिले तोंड विठाळाचे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम दोन्ही संधिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस मुसरा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम दोन्ही संधिले. विठाला 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 विठाला. अभंगाचा संपूर्ण आपल्याला चिंतन करता आलेलं नाही आणि तेवढा वेळ पण नसल्यामुळं अभंगावरती आपल्याला बोलता आलेलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून की पुढून सुद्धा काही सूचना आल्या नाही. त्याच्यामुळं मी बरोबर माझ्या आपल्या ह्याच्याप्रमाणे, कारण का पहिल्यांदा बोलल्यामुळे त्यांनी काय म्हटले आहे, आता सूचना द्यायला नको. त्याच्यामुळे आपण हे सर्व वेळेत या ठिकाणी थांबवलेलं आहे. फक्त वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. एकच मिनिट फक्त की आता तुकोबारायांची जाण्याची वेळ आलेली आहे आणि तुकोबारायांना नेण्यासाठी भगवान परमात्मा पांडुरंग मला वाटतं दशमीच्या दिवशी देहू गावामध्ये आले होते. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी दररोज कीर्तन धुळीवंदनपर्यंत, म्हणजे सप्ताह तिथं चालू होता. आणि कारण का हरिनामामध्ये वैकुंठीचा काला तो बहुदुर्लभ, म्हणजे त्या ठिकाणी जो नाही तो इथं आहे. मग देवसुद्धा त्या आनंदात न्हावून गेले, हरिनामामध्ये न्हावून गेले. आणि तुकोबाराय सर्वांना दशमीपासूनच म्हणू लागले की बा चला वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. पण कोण काय तयार होईल. मग महाराजांनी पहिल्या दिवशी पाहुणे घराशी आज आले, दुसऱ्या दिवशी काय करू कोप मोडकी, नंतर तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावरून एवढा करा. पाहुणे घराशी हा अभंग झाला, त्यानंतर हा अभंग झाल्यानंतर गरुडाचे पायी ठेवी गेलो आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी सकळ संगावी. हा ज्या दिवशी तुकोबाराय वैकुंठाला निघाले त्या दिवशी हा अभंग घेतला. परंतु कोणीही तयार झालं नाही. आणि कोणीही तयार म्हणजे काय, महाराज आपले रोज सांगायचे. दुसऱ्या दिवशी महाराज कीर्तनामध्ये आले, सर्व म्हणायचे आम्ही घरी जाऊन विचारून येतो. पण काय घरी गेले की ते त्यांच्याच विषयात
हो. पण कोण काय तयार होईना बरं का बाबा, त्यांच्याबरोबर कोण काय तयार होत नाही. पण मला सांगा, जर का आता तुकोबारायाने ठरवलं वैकुंठात, पांडुरंगाने पण वाटलं काहीतरी पाठवूया आता आपण पण विमान खाली या धामणदेवी गावामध्ये पाठवूया, तर आपण तरी हे काय तरी म्हणजे विमान कुठं उतरणार आहे, आणि मी तर म्हण माझी गाडी कुठे बाबा बघू दे पहिल्यांदा, बायको इथं जाऊ दे. हां, म्हणजे आपली अवस्था अशी आहे, म्हणजे काय माहिती आहे का, की आपली परमार्थामध्ये व्यवस्था बघण्यापेक्षा आपली अवस्था बदलली पाहिजे, आणि अवस्थेला फार महत्त्व आहे. आणि अवस्थेमधूनच आपल्याला काय होणार आहे, की जे तुकोबारायांना ब्रह्मपुरी वास करणे अखंड न दे, की जे तोंड विठाळाचे, आणि पुढं काय चरण आहे ते, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी, ब्रह्मरस सेवूचा. तो ब्रह्मरसाचं जर का सेवन आपल्याला जर का मिळायचं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल, तर फक्त भगवंताचं नामस्मरण करा आणि ते आपल्या पदरामध्ये पाडून घ्या. तुकोबारायांची, पांडुरंगाची आपल्यावरती, तुमच्यावरती, माझ्यावरती कधीतरी कृपा व्हावी, आणि कृपा होऊन आपल्याला या परमार्थामध्ये आपण पूर्णपणे झोकून देऊन आपल्याला तशी स्थिती प्राप्त व्हावी. तुकोबारायांबरोबर कोण गेलं नाही, आणि आता जरी विमान आलं तरी आपणही जाणार नाही, कारण का आपल्याला किती सांगितलं तरी आपलं हे आत्तापासून नाही हो, कारण का मागे बहुत आम्ही जन्मजन्मी आम्ही हां म्हणजे हेच करत आलोय. काय करत आलोय, बायका, मुलं, संसार, बस. पण माझ्या तुकोबारायण आज जर का परमार्थाचं जे काय वैराग्य मूर्ती आहे किंवा वारकरी संप्रदायाचं कळश आहे, हे म्हणजे काय सहजासहजी नाही आहे. तुकोबारायांना हे एवढं हा गाथा जो आपल्या तुमच्या आमच्यासाठी जो काय केलेला आहे, तो काय सहजासहजी एका जन्मात नाही केलेला. मग तसं आपलं पण हे एका जन्मात आपण तिथपर्यंत नाही पोचणार, परंतु आपली वाट त्या मार्गाकडे पाहिजे. आता तुकोबारायांच्या बद्दल अजून बोलायचं म्हटलं तर महाराजांचा संसार हा जवळजवळ 20 वर्षापर्यंत महाराजांनी संसार केला, आणि 20 वर्षानंतर त्यांनी मग काय केलं, परमार्थ केला. नाथ बाबांचा भागवत, माऊलींची ज्ञानेश्वरी, हा नाही गाता नाही, गात्यावरती नाही, त्याच्या अगोदर दुसरा एक महाराजांचा ग्रंथ आहे कोणता तरी छान असा, त्याच्यावरती महाराजांनी चिंतन केलं, आणि नंतर महाराजांच्या ठिकाणी वैराग्य प्राप्त झालं, आणि प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागली, अनुतापे ज्वाळा देह बुद्धी निमाली, आणि वैराग्य निष्ठा, म्हणजे वैराग्याची निष्ठा जी आहे ती आम्हाला तुकोबारायांनी सांगितली. अहमता ममता दौडोनी निज शांती, म्हणजे हे तुकोबारायांच्याकडे काही सहज आले का. निळोबारायांच्या आरतीमध्ये खूप काही महाराजांनी वर्णन केलेलं आहे की वैराग्य हे तुकोबारायांना एका जन्मामध्ये आलं नाही, आणि हे वैराग्य एका जन्मात येतच नाही, कारण विवेक आणि वैराग्य हे आपलं सतत जागृत होण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी वाङ्मय वाचलं पाहिजे. नुसती पारायण झाली म्हणजे नाही, तर ती सतत आपल्याला त्याचं वाचन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, सारखी गोकमपट्टी केली पाहिजे, आणि कितीही वाचली तरी ती वाचवल आपल्याला. परंतु आपला संसार आणि आपला परमार्थ चांगला चालावा तर काय केलं पाहिजे, एक तरी ओवी अनुभवावी, किंवा तुकोबारायांचं एक तरी अभंग आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवला पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपलं आचरण केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण आपलं आचरण केलं तर आपली सुद्धा तुकोबारायांची जी स्थिती झालेली आहे त्या स्थितीला पात्र झाल्याशिवाय आपण राहणार नाही. कारण संत एक असे आहेत की आपणासारखे करती तात्काळ, नाही काल वेल ताया लागी, आपल्यासारखे ते आपल्याला बनवतात, एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. आणि प्रयाण काळी देवे विमान पाठविले, आणि प्रयाण म्हणजे शेवटच्या ह्याच्यामध्ये तुकोबारायांना नेण्यासाठी विमान पाठवले, आणि कळीच्या काळी माझे अद्भुत वर्तविले. हो. आणि अशा पद्धतीने तुकोबारायांना ते विमान पाठवलेलं आहे. तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आता वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग
का त्याला आता जास्त वेळ थांबवायला नको. आता आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा राम राम घ्यावा. काय चुकलं मागलं असेल तर तुम्ही सुद्धा सांभाळून घ्या. आणि आता ही सेवा या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम